चित्परं चित्तहरं चिच्चेतनं चिन्मयम् मोहं मुञ्च मनोभवमहाकूपारपारं तरम् अन्तः कोशमकोशकोशनिकरं सन्मूलमुन्मीलिनम् जीवज्जीवयते जगज्जनिकरं श्रीचक्रेश्वरं तं परम् श्रीचक्रेश्वरं तं परं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परब्रह्म परमेश्वर ब्रह्मांड नायक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिन. या अवतार दिनानिमित्त आयोजित छोटेखानी धर्म संवाद. उपस्थित सर्व सोलापूर निवासी अच्युत गोत्रे परिवार. आजचा हा अवतार दिन याकरता देखील एक विशिष्ट महत्त्व घेऊन येतो, कारण गेल्या 2 वर्षाआधी आपण अष्टशताब्दी साजरी केली, म्हणजे 800 वर्ष पूर्ण झाले. आता इथं 802 पूर्ण झाले, 803 वर्ष चालू झालं. महत्वाचं याकरता आहे कारण आजपासून म्हणजे ह्या वर्षापासून पुढे येणाऱ्या दरवर्षी शासकीय तथा निमशासकीय कार्यालयात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन हा साजरा केला जाणार आहे. ह्या दिवसामागं आपल्या पूर्वजांनी, संत महंतांनी यांनी बरेच कष्ट घेतले. त्यांच्यासाठी हा एक सोन्यासारखा दिवस आहे, कारण आमच्या स्वामींचे उपदेश, आमच्या स्वामींचे विचार महाराष्ट्रभर अष्टशताब्दी मोठ्या प्रमाणावर साजरे करून त्यांनी 2 वर्ष आधी केलं, पण आता हे भारतभर व्हावं, जगभर व्हावं यासाठी त्यांचा चाललेला हा प्रयत्न. त्यांच्या प्रयत्नांना आज कुठेतरी यश आलं. तो त्यांच्यासाठी, आपल्यासाठी सोहळा आहे, उत्सव आहे, आनंद आहे की एक आनंदाचा दिवस, एक सोन्याचा दिवस आपल्यासाठी आला की शासकीय तथा निमशासकीय कार्यालयात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन या वर्षापासून साजरा केला जाणार. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नामाचा जयघोष करू आणि आपल्या विषयाला सुरुवात करू. सर्वज्ञ श्री चक्रधर. ज्याप्रमाणे भगवद्गीतेत द्वापर युगात श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं 4थ्या अध्यायात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजेच की जेव्हा जेव्हा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, की जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होईल, अभ्युत्थानमधर्मस्य अधर्माचा उठाव होईल, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं तेव्हा मी स्वतःचं सृजन करेल, परित्राणाय साधूनां साधू जनांचं रक्षण करण्यासाठी. आता साधूजन म्हणजे काय, अंगावर तसे गुलाबी कपडे, पांढरे कपडे पाहिजे असं नाही. साधूजन म्हणजे काय, सत आचरण करणारे ते साधू. मग ते सामान्य वासनिकही असू शकतात, सामान्य मनुष्य असू शकतात. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. विनाशायच दुष्कृताम म्हणजे काय, की दुष्कृत्य करणाऱ्यांचा नाश नाही, तर दुष्कृत्य करणाऱ्यांची त्यांची जी बुद्धी आहे, म्हणजे अधर्माची बुद्धी त्यांच्या मनात जी आहे, त्याचा नाश करून कुठेतरी धर्माची बुद्धी त्यांच्या मनात आपल्याला भगवंताला घालायची. म्हणून विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय. अधर्माचा जो उठाव झालेला आहे, धर्म जो लोपल्या गेलेला आहे, तर धर्म संस्थापनार्थ आहे की पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी संभवामी युगे युगे, म्हणजे मी युगायुगांमध्ये संभव होईल, अवतार धारण करेल. मग द्वापर युगात आपण बघितलं की भावाभावांमध्ये युद्ध लागलं होतं. द्रौपदीचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. स्त्रियांची एवढी त्या प्रमाणात एवढी हे होती. तर ह्या सर्व गोष्टी ह्या अधर्मी आहे. तर याचा सर्वांचा नाश करून पुन्हा भगवंताला धर्माची स्थापना करायची होती, म्हणून तिथं अवतार धारण केला. मग कलियुगात गेल्या आता 800 वर्ष आधी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार धारण केला. तर इथं काय, तर स्त्रियांना तिथं आपण पाहतो की स्त्रियांसोबत असे दुष्कृत्य करण्यात आले, पण इथं स्त्रियांना कशाचा अधिकारच नव्हता, ना धर्माचा, ना शास्त्राचा, ना अभ्यासाचा, ना मंदिरात जाण्याचा. आणि काही बरेच आधर्मिक गोष्टी कर्मकांडामध्ये हे जे जग गुंतलेलं होतं, या सर्व गोष्टीतून कुठेतरी खरा ईश्वर मार्ग या जगाला दाखवावा. गेल्या 800 वर्ष आधी त्याची अत्यंत गरज होती की स्वामींचा खरा ईश्वर मार्ग जो आहे तो या जगाला दिसून यावा. कारण सर्व लोक जे आहेत ते देवता मार्गात, कर्मकांडामध्ये तिथंच गुंतलेले होते. खरा ईश्वर मार्ग पूर्णपणे लोप पावला होता. मग त्याची पुन्हा स्थापना व्हावी म्हणून स्वामींनी अवतार धारण केला. हरिपाळ देवाचा पूर स्वीकार केलं बडोसला. त्यानंतर अधिकारी जीव कुठे, तर महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून त्या
त्या राज्याचा त्याग केला. त्याग बघा इथूनच अवतार धारण केला तेव्हापासूनच स्वामींच्या एक छोट्या छोट्या क्रियेतून आपल्याला मोठे मोठे गुण असे आत्मसात जे आपण करावे ते दिसून येतात. आपण गौतम बुद्धांची गोष्ट ऐकतो, सिद्धार्थ त्यांना म्हणतात की त्यांनी एवढं राजघराणं सोडलं, ते सोडलं आणि असेच अनवाणी पायाने फिरायचे निघायचे. आमच्या स्वामींचा त्याग त्यापेक्षाही मोठा आहे. हरिपाळ देवाचे जे वडील होते, काय नाव, विशालदेव, तर ते प्रधान परंतु त्यांच्या हाती सर्व राजकारभार होता. म्हणजे ते एक प्रकारे राजेच होते आणि खूप मोठं त्यांचं ते घराणंही होतं. पूर्ण गुजरात राज्यावर त्यांचं प्रभुत्व होतं. एवढा मोठा राजा, त्या राजाचा पुत्र, एकुलता एक राजपुत्र, आणि त्याने सर्व गोष्टींचा एका क्षणात तिथं त्याग केला. कारण फक्त एक शोधलं, तिथं पत्नीने अलंकार दिले नाही आणि रामयात्रेचं निमित्त केलं. हे निमित्त आहे, हे कारण आहे. परंतु परमेश्वराला वास्तविकच तिथून त्याग करून अधिकारी जीव महाराष्ट्रात आहे तर महाराष्ट्रात यायचंच होतं. ते आधी ठरलेलंच होतं. कारण मात्र ते शोधलं आणि लगेच तत्क्षणीच त्याचा सर्वांचा त्याग केला. महाराष्ट्रात आले. रुद्रपूरला श्री गोविंद प्रभूंना निमित्त करून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. ज्ञानशक्तीचा स्वीकार करून पुन्हा अनवाणी महाराष्ट्रभर हिंडले, पायी हिंडले आणि जिथं जिथं अधिकारी जीव असतील त्यांना ज्ञानदातृत्व केलं. तर हे ज्ञानदातृत्व काय आणि हे ज्ञानशक्ती नेमकं काय, तर आपण जसं म्हणतो की या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदिगण, ते मुख्य कारण आहेत की ही जी ज्ञान परंपरा आतापर्यंत आपल्यापर्यंत चालत आली, त्या ज्ञान परंपरेची सुरुवात कुठून झाली तर श्री दत्तात्रय प्रभूंपासून झाली. कशी, तर श्री दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला 24 गुरूंचं व्याख्यान केलं. 24 गुरूंच्या व्याख्यानामार्फत ब्रह्मविद्येचं दातृत्व केलं. यदुराजा हा यादव वंशाचा मूळ पुरुष. द्वापरयुगात श्रीकृष्ण भगवंतांनी जो अवतार धारण केला त्यात श्रीकृष्ण वासुदेव यादव, त्याच यादव वंशाचे मूळ पुरुष म्हणजे यदुराजा. म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंपासून बोधाचं ज्ञानाचं दातृत्व झालं यदुराजाला. त्याच यदुराजाच्या वंशात श्रीकृष्ण भगवंतांनी अवतार धारण केला. म्हणजे श्रीकृष्ण भगवंत देखील त्याच ध्यान परंपरेचे झाले. त्यानंतर कलियुगात माहूरला श्री दत्तात्रय प्रभूंपासून श्री चक्रपाणी प्रभूंनी एक व्याघ्र वेश, तर त्या वेशामध्ये ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. मग श्री चक्रपाणी प्रभू देखील आले त्याच ज्ञान परंपरेचे. द्वारकेला श्री गोविंद प्रभूंना निमित्त करून श्री चक्रपाणी प्रभूंनी पुन्हा एकदा ज्ञानशक्तीचं दातृत्व केलं. श्री गोविंद प्रभू पुन्हा आले त्याच ध्यान परंपरेचे आणि आमच्या स्वामींनी रुद्रपूरला त्या बाजारपेठे हाटवटीमध्ये श्री गोविंद प्रभूंना निमित्त करून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. त्यानंतर गावोगावी, पुन्हा सांगतो, गावोगावी पायी हिंडत स्वामींनी ज्ञानाचं दातृत्व केलं. आचार्य महादाईचा, माहिमभट्ट, त्यानंतर केशवाचार्य, केशवदास असतील, दामोदर पंडित असतील, कवी भास्कर भट्ट बोरीकर असतील, त्यांच्या मार्फत इतरही अनेक संतगण, आचार्यगण आहेत, त्यांच्या मार्फत आज कुठंतरी ते आपल्यापर्यंत ज्ञान ते पोहोचलं. इतकी बिकट परिस्थिती होती. मुघलांच्या वारंवार स्वाऱ्या व्हायच्या. त्यानंतर मुघल गेले, इंग्रज आले, इंग्रजांच्या वारंवार स्वाऱ्या झाल्या, पोर्तुगीज आले, डच आले. प्रिंटिंग प्रेस नव्हती त्या टायमात. हस्तलिखिताच्या रूपामध्ये लीळाचरित्र लिहिलं गेलं होतं. लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं गावामध्ये. स्त्रियांना तर प्रश्न, त्यांना तर अधिकारच नव्हता. अशाही काळात ते ज्ञान जपलं, ते ज्ञान टिकलं. ते पोथ्या, पुस्तकं, लीळाचरित्र आजपर्यंत गेले 800 वर्षापासून आपल्या जवळ सुरक्षित आहे. आपण कमवलेली संपत्ती गेल्या 2-3 पिढ्यांपर्यंत चालते, नंतर त्याचा लोप होतो. पण हे 800 वर्ष उलटून गेली तरीही ज्ञान परंपरा चालूच आहे. हे धन्यवाद द्यायला पाहिजे आपण परमेश्वराला आणि त्या आचार्यांना, त्या संतांना, त्या महंतांना, ज्यांनी आपल्यापर्यंत ही ज्ञान परंपरा पोहोचवली. ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं की या कर्मकांडाच्या जगात, या देवी देवतेंचा त्या विधिविधानाच्या याच्यात कुठेतरी खरा ईश्वर मार्ग या मनुष्याला, सकळ मनुष्य जातीला त्यांच्या उद्धारासाठी जे मूळ आहे ते ज्ञान या प्रत्येक जीवापर्यंत पोहोचावं, याकरता त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्या कष्टाचा आज कुठेतरी चीज आहे, आज कुठेतरी फळ आहे की ते आपल्यापर्यंत पोहोचलं. आणि हे आताच्याही महंतांची, संतांची जबाबदारी की त्यांनी पुढे सुद्धा पोहोचवावं. तर स्वामींनंतर जे ज्ञान देण्यात आलं, ज्ञानाचं दातृत्व झालं, तिथून पुढचा प्रवास हा अत्यंत खडतर होता. आपल्या काही साध्वींना, आपल्या काही संतांना
स्वतःच्या जीवाची आहुती द्यावी लागली त्या पोथ्यांचं, त्या पुस्तकांचं संरक्षण होण्यासाठी. सुंदर बोल्लाईचा त्यांचं नाव होतं, म्हणजे नाव त्यांचं बोल्लाईचा होतं, परंतु ते रूपाने एवढ्या सुंदर होत्या की संपूर्ण परमार्थ त्यांना सुंदर बोल्लाईचा या नावाने ओळखायचा. त्यांच्या सौंदर्याचं वर्णन असं की सर्वात जास्त सौंदर्य ह्या यवनांच्या ज्या स्त्रिया असतात मुस्लिम त्यांच्यामध्ये मानल्या जातं, परंतु त्यांचाही सुभेदार त्यांच्या सौंदर्याला पाहून वैराग्य आचरत होते. असंही नाही की काही मेकअप वगैरे केला ब्युटी पार्लर मध्ये जाऊन, तसं काही नाही. वैराग्य आचरण करत होते. एवढं करून देखील त्यांचं ते सौंदर्याचं रूप, त्यांचं ते तेज एवढं झळकत होतं की तो सुभेदार देखील आकर्षित झाला. त्यांना बंदी बनवण्यात आलं. त्यांच्याजवळ तेव्हा पोथी पुस्तकं होती, बरीचशी ज्ञान सामग्री त्यांच्याजवळ त्या टायमाला होती. त्यांना बंदी बनवण्यात आलं. जेव्हा त्यांना हा सर्व प्रकार कळाला की आता आपलं काही खरं नाही, आता हे जे यवनांचे जे सुभेदार आहेत ते आपल्यासोबत वाईट करू शकतात, आपलं काय आपण तर धर्माला जाणार, परंतु आपल्याजवळ हे पोथी पुस्तक आहे, हे ज्ञान आहे, हे पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोहोचवणं हे गरजेचं आहे. ते आता कुठेतरी त्याला खंडन होणार. आपल्यामुळं इतरांच्या धर्माला आपण कुठेतरी आड येतोय आणि हे ज्ञान जर त्यांच्या हाती लागलं तर ते यवन मात्र काय त्यात काहीतरी मिश्रण करतील आणि वेगळंच काहीतरी प्रचार करतील. कारण आधी एक प्रसंग त्यांनी बघितला होता, नालंदा युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतात त्याला त्यांनी आग लावली होती, कारण ज्ञान त्यांना ते पचलं नाही. त्यांचं काय म्हणणं होतं यवनांचं की आमच्यात आहे तेच खरा, इतर सर्व असत्य आहे. मग हे ज्ञान त्यांच्या हाती लागू नये, हे पोथी पुस्तकं त्यांच्या हाती लागू नये. मग आता करायचं काय, पर्याय नव्हता. स्वामींनी सांगितलं आत्महत्या करणं पाप आहे, सर्वात मोठं पाप हे आत्महत्या करणं आहे. तरीही ते अंगवलं. समोर एक विहीर होती, त्या विहिरीत जाऊन जीव दिला. पर्याय त्यांच्याजवळ दुसरा कोणता नव्हता, कारण ते जे ज्ञान होतं ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, त्या पोथ्यांचं संरक्षण व्हावं, स्वतःच्या धर्माचं संरक्षण व्हावं आणि आदर्श घालून दिला की गळ्यावर सुरी जरी आली तरी तुम्ही धर्म सोडू नका. भजनकार त्यांचं वर्णन करताना देखील म्हणतात की खरी परधर्माची आई वाचा सुंदर बोललाही, जरी बंद गणविले तिजला धर्माशी सांडिले नाही. धर्माचे शील राखाया दिला प्राण आड घालून, त्या आडामध्ये स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आणि त्या धर्माचं त्याचं रक्षण केलं. आता बरेच जण त्याला अपवाद करतात, शंका करतात की स्वामींचं सहाय्य व्हायला हवं होतं, का झालं नाही. आता साधी सोपी गोष्ट आहे की विहीर होती, विहिरीमध्ये उडी घातली आणि विहिरीत उडी घातल्यानंतर पाणी फुगतं, पाणी आत जातं शरीरात आणि ते बॉडी फुगली की त्याची वर सहजच तरंगते. परंतु नंतर जेव्हा इतर आचार्यगण गेले त्यांना ते देहही सापडलं नाही आणि त्या पोथ्याही सापडले. एक परमेश्वराचं सहाय्य आहे ना, की त्यांनाही नाही सापडलं आणि इतरांनाही नाही सापडलं. एक परमेश्वराचं सहाय्य आहे. काय सांगताय तर वाचलेही असतील, आपण नाही सांगू शकत. आपल्यापर्यंत अर्धी स्मृती पोहोचली, पुढचं आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. परमेश्वराचं सहाय्य कुठेतरी झालेलं आहेच. हे अधर्माचं त्या ज्ञानाचं त्यांनी रक्षण केलं, आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आहुती द्यावी लागली शेवटी जीवाची, परंतु तरीही ते करण्यासाठी त्यांनी मागं पुढं बघितलं नाही. हे एकच नाही, अशा बरेच आहेत. नाती नागायसांचा आचार पहा तुम्ही. केशवदास होते, त्यांच्यासोबत निघाल्या होत्या अटनाला. पैज लावली, होड लावली, सप्तशृंगाच्या गडाकडे गेल्या. म्हणे तुम्ही ह्या बाजूला जायचं, मी ह्या बाजूला जाणार. आधी कोण देह क्षेपतं, आधी कोण स्वतःचं मरण ओढवून घेतं, अशी पैज लावली. आपण पैज काय लावतो, भारत जिंकतो का पाकिस्तान जिंकतो, भारत जिंकला तर 500 रुपये मला, पाकिस्तान जिंकला तर 500 रुपये. इथं मरणाची पैज लावली, मरणाची होड लावली की आधी कोण मरणार, आधी कोण देह क्षेपणार, आधी देवाजवळ कोण जाणार, अशी पैज लावली. सप्तशृंगाच्या गडावर गेल्या. एकट्या स्त्रीने आचार केला, एकट्या स्त्रीने, कोणी सोबत नाही, कोणी जवळ नाही. सुंदर बोलायचा देखील एकट्या निघाल्या होत्या. आजकाल आपण एवढ्या ह्या घटना पाहतो, कोलकाता झालं, बरेच दिवसेंदिवस घटना येत राहतात की एवढं प्रगत झालं आपलं विज्ञान युग, प्रगत झालं, पोलीस प्रशासन एवढं प्रगत झालं, एवढी सरकारकडून एवढ्या योजना राबवल्या जातात स्त्री सुरक्षेसाठी, परंतु तरीही कोणा स्त्रीची हिंमत नाही की रात्री तिने एकटीने प्रवास करा. परंतु त्या स्त्रियांनी धर्माच्या आचरणासाठी, देह क्षेपण्यासाठी एकटीने त्या स्त्रीने तिथं सप्तशृंगाच्या गडावर गेल्या. त्यांची ते एक विशेष वेळ ठरलेली होती की या वेळेनंतर आपण या ठिकाणी भेटायचं. केशवदास आले, त्यांनी बघितलं तिथं नाती नागायसा नव्हत्या. त्यांनी शोध घेतला की झालं काय, केल्या कुठं. शोध घेतल्यानंतर त्यांना समजलं की कुणीतरी एक आहे, स्त्री आहे पुरुष माहित नाही, कुणीतरी एक आहे सप्तशृंगाच्या गडावर आहे. तिथं जाऊन आहे कोणीतरी महानुभावी आहे. तिथं गेले. तिथं गेल्यानंतर एका गवळीला विचारलं की तो कोणी आहे का. ते म्हणाले नाही, आम्हाला काहीच माहित नाही.
कोणीतरी एक आहे, परंतु दादूल की बाईला म्हणजे पुरुष आहे की स्त्री आहे हे मात्र आम्हाला माहित नाही. कुणीतरी आहे, आम्ही त्यांची रोज विचारपूस करायचो. गेल्या 2-3 दिवसाआधी रात्री त्याच ठिकाणून खूप मोठा प्रकाश देखील पडला. तिथं त्यांनी एका दगडाखाली शिन्नस्थळी देखील लिहून ठेवलं होतं की शिन्नस्थळी ठेवली होती आणि लिहिलं होतं की एक शिन्नस्थळी असे. तर प्रकाश पडला, परंतु त्या दिवसानंतर आम्ही त्यांना काही बघितलं नाही. दादूल की बाईल हे आम्ही काही जाणत नाही. कुणीतरी मात्र एक आहे की स्वामींनी जसं सांगितलं की पुरुषा होऊनी असावे, की तुमच्या अंगी पुरुषत्वाचे म्हणजे धैर्य, शौर्य एवढं तुमच्या ठिकाणी असं पुरुषत्वाचे गुण तुमच्या ठिकाणी बाळगायला पाहिजे. हे त्यांच्या आचारातून आपल्याला दिसून येतं की नेमकं ते कसे असायला पाहिजे, की समोरच्याला रोज येतो, रोज जातो, त्या गावामध्ये रोज त्या भिक्षा मागण्यासाठी जातात, परंतु कोणाला समजलं नाही की ते पुरुष आहे की स्त्री आहे. हे आचारश्रेष्ठत्व आहे त्यांचं, हे आदर्श आहे आपल्यासाठी. ही ज्ञान परंपरा त्यांनी कुठंतरी जपून ठेवली की पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी ते सुरक्षित व्हावं. याही बरं एकट्या नाहीत. आता हे आचार्यांच्या नंतरच्या स्मृती आहे. समजा आचार्यांचंच बघा की विराग्नी एवढा भडकला त्यांचा की रस्त्याने चालत जायचे, कुठेही जायचे. काही असं की ह्या गावावरून ह्या गावाला असंही काही नियम नाही. कुठेही जायचे, भिक्षा मागायची तर भिक्षेमध्ये पदार्थ नव्हते मागत, श्रीचक्रधर द्या म्हणायचे. आता श्रीचक्रधर द्याची काय पदार्थ थोडी आहे, स्वामींना मागायचे. परंतु इतका विराग्नी भडकला, परमेश्वराचा वियोग दुःख एवढं झालं की भानखेडीच्या एका वनात जाऊन पडले. तिथं देखील काहीच संभावना नव्हती. 10वी अवस्था प्रगटून आता मृत्यू येणारच. तितक्यात इकडे महादाईचा शोध घ्यायला निघाला. तिथंही संरक्षण धर्माचं जर कोणी केलं तर ते एकट्या स्त्रीनेच केलाय. शोधायला निघाला, शोध घेतला, आचार्य सापडत नव्हते. मग आमच्या स्वामींनी श्री गोविंद प्रभू हा अवतार सांगितला म्हणून त्यांच्याकडे गेल्या याचनेसाठी की आम्हाला तुम्ही त्यांचा पत्ता द्या, की ते नेमके आहे तरी कुठे, आम्ही त्यांचा शोध घ्यायचा तरी कसा. श्री गोविंद प्रभूंनी सांगितलं, आओ मेली जाय म्हणे भानखेडीला. भानखेडीला गेल्या, तिथं गावात विचारलं, कोणीतरी डोंगराचा रस्ता सांगितला, त्या वनात गेले. वनात गेल्यानंतर तिथेही त्यांनी जी जागा सांगितली तिथेही सापडल्या नाही. मग गवळी होते, गवळी लोक, त्यांना विचारलं की आता आम्हाला तुम्ही सांगा की आम्ही त्यांचा शोध कसा घ्यायचा, कुठे घ्यायचा. त्यांनी आणखी पुढचा वनातला रस्ता सांगितला. आता जितकं वनात पुढे जाणार तितकं हिंस्र, श्वापद जे काही असतील त्यांची संभावना वाढत जाणार. आपल्याला मात्र ते काही शक्य नाही. पण त्यांनी तरीही ते अंगवण केलं, कारण स्वामींनी सांगितलं की आचार्य हेच आता धर्माची धुरा सांभाळू शकतात, त्यांच्यापासूनच ही ज्ञान परंपरा चालू शकते. मग आमच्या स्वामींचं ज्ञान, आमच्या स्वामींचे विचार पुढच्या पिढीलाही पोहोचवावे, त्यांचा देखील उद्धार व्हावा. अवघ्या मानवजातीचा उद्धार कार्यासाठी कुठेतरी त्यांचाही हातभार लागेल. आचार्यांचं संरक्षण करणं हे अत्यंत गरजेचं त्यांच्यासाठी झालं. त्या भानखेडीच्या रम्य वनात गेले. तुम्हाला उधी माहिती असेल, वाळवी लागते लाकडाच्या ज्या वस्तू असतात त्यांना वाळवी लागते. एकदम बारीक बारीक छोटे छोटे असे किडे असतात, पूर्ण लाकूड ते मधून पोखरून टाकतात. ती उधी त्यांच्या अंगाला लागली होती. विचार करा किती नित्रांत देह झालं असेल. एकदम बारीक बारीक किडे असतात, पोखरून टाकतात, ते खाऊन घेतात पूर्ण. त्यांच्या अंगाला लागली होती म्हणजे किती नित्रांत देह झाले, एकाच ठिकाणी पडून होते. आता मृत्यू येणारच. तितक्यात महादाईचा पोहोचल्या, त्यांना राखलं, त्यांना गावात घेऊन आल्या, पाठीवर घेऊन आल्या. आचार्यांना पाठीवर नाही वाहिलं, धर्म पाठीवर वाहिला, की हा धर्म पुढेही चालत जावा म्हणून धर्म पाठीवर वाहिला. मुखामध्ये कापसाच्या गोळ्याने दूध पाजलं, सांभाळलं आणि मग घेऊन आले. रस्त्याने जेव्हा जात होते ना, तेव्हा लोक म्हणायचे की हा तोच म्हणे वेडापिसा, जो श्रीचक्रधर द्या असं म्हणायचा. लोक वेडापिसा म्हणू लागले, तरीही त्यांचं संरक्षण केलं. गोविंद प्रभूंजवळ घेऊन आले, संरक्षण केलं आणि आजपर्यंत आपण पाहतो की ती ज्ञान परंपरा इथपर्यंत चालत. हा स्त्रियांना धर्माचा अधिकार, स्त्रियांना शास्त्राभ्यासाचा अधिकार नव्हता, परंतु आमच्या स्वामींनी कुठेतरी तो वस्तुपाठ घालून दिला शिन्नस्थळीला. स्वामी होते, आजूबाजूला सर्व स्त्रिया काहीतरी अभ्यास चालू होता. त्यावेळेला तिथं आले, स्त्रिया आजूबाजू सर्व बसलेल्या होत्या. सारंग पंडित आले आणि मनात विचार काय करतात, कैसिया गुलगुलिया सातसिया परवडी वेडूनी बैसली असती, अवघ्या नेऊनी घालावी तेलंग देशी. हे इकडे तुमच्या बॉर्डरवर, नेऊनी घालावी या तेलंग देशी, कांडवावे कोदे म्हणजे यांना धान्य कांडवायला पाहिजे, हे त्याच कामाची आहेत. अशी त्या लोकांची तशी प्रवृत्ती होती, त्यांची अशी विचारधारणा तशी होती की स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा अधिकार त्यांनी तिथं ठेवलेला नव्हता. तिथं स्वामी त्यांना काय म्हणतात, यासी करागाते. स्वामींनी सांगितलं तुम्ही आता शिक्षेला पात्र आहात. ते म्हणाले नाही, मी माझी शिक्षा स्वतः करून घेतो. जसे आले होते त्या वस्त्रांनीशी पाण्यात जाऊन बसले.
बराच वेळ झाला. इथं देखील त्यांची अनुकंपा, त्यांची दया कोणाला आली असेल ती बाईसांना झाली, स्त्रीच होती त्यांनाच आली. ते म्हणतात की बाबा बराच वेळ झाला, पांडा पाण्यामध्ये बसलेला आहे. स्वामी म्हणतात नाही, त्यांना माहिती आहे किती वेळेसाठी त्यांनी जो मनोर्थ केला, व्यर्थ मनोर्थ केला, त्यासाठी किती वेळापर्यंत शिक्षा भोगावी हे त्यांना चांगलं माहिती आहे. ते येतील. ते आले, वेळेनंतर आले, स्वामींना दंडवत घातले, श्रीचरणाला लागले आणि स्वामी म्हणतात की तुम्ही काय मनात विचार करत होते की कैसिया गुलगुलिया 700 परवडी वेडूनी बैसली असती, अवघ्या नेऊनी घालावी तेलंग देशी मग कांडवावे कोदे. धर्माची चाडा इथे काही तुम्हीच असायला पाहिजे का? स्त्रियांनी असू नये का? स्त्रियांनी देखील, त्यांनाही धर्माची चाड आहे, त्यांनाही तो देखील जीव आहे. महत्वाची गोष्ट स्वामींनी अशी सांगितली, तुम्ही काही जीव आणि या काही जीवल्या, आणि ह्या जर जीवल्या आहेत तर तुम्ही काय करावे असा येतं टोंग. टोंग म्हणजे एक प्रकारची शिवी आहे. म्हणजे त्यांच्यावर स्वामी क्रोधायमान झाले. टोंग म्हणजे बिनाकामाचे माणसं, रिकामे आपण ज्याला म्हणतो. तर तुम्ही काय करावे असा येतं टोंग. तुम्ही काही जीवन ह्या काही जीवल्या की दोघांना समानतेचा अधिकार आहे. शासनामार्फत एवढ्या राबवल्या जातात, योजना राबवल्या जातात, स्त्री पुरुष समानता कायदा, परंतु त्यांना कुठेतरी स्वामींच्या विचारांची जोड असणं अत्यंत गरजेचं आहे. आता ही एकच गोष्ट नाही की ज्याबद्दल स्वामींनी विचार केले, विचार मांडले समाज कल्याणासाठी. इतरही आहेत. अहिंसा आहे, त्याग आहे. त्याग बघा, इथं पातुर्डी स्मशान वस्त्र निषेध ती लीळा की स्वामी गेले त्या स्मशानात गेल्यानंतर वस्त्र असं जीर्ण पडलेलं होतं. सांगितलं ना की मार्गी पडिले वस्त्र घेपे, जिथं ज्यावर कोणाची सत्ता नाही त्या वस्त्राचा तुम्ही स्वीकार करा. वस्त्र घेतलं, स्वीकार केला, परंतु तिथं जो राखणदार होता त्या स्मशानाचा, त्याने बघितलं की रात्री कोणीतरी आलाय आणि वस्त्र चोरतोय. त्याला काय वाटलं कोणीतरी चोर आलं, म्हणून तिथं गेला. लगेच त्याने हक्क सांगितला की यावर माझा हक्क आहे. लगेच स्वामींनी त्याचा त्याग केला. जेव्हा बघितलं त्याने की हे कोणीतरी सामान्य पुरुष नाही, खरंच कोणीतरी योगी पुरुष आहेत, यांना उलट आपण स्वतःहून वस्त्र समर्पण करायला पाहिजे, आणि त्यांनी घेतला, आपण त्यांना सांडायला लागलं, टाकायला सांगितलं. नंतर तो ओळगू लागला तरी स्वामींनी मात्र घेतलं नाही. काय कारण? यावर कुणाची तरी सत्ता आहे. अनेक बऱ्याचशा गोष्टी आहेत छोट्या छोट्या ज्या स्वामींनी आचरून दाखवल्या. आपण प्रतिती पंथ म्हणतो कशासाठी? की स्वामींनी जो आचार सांगितला, आचाराच्या वचनात जो आचार सांगितला, तो फक्त सांगितला नाही तर करून दाखवला. सालबर्डीच्या वनात जर केस अटकायचे ना काट्यांमध्ये, हाताने श्रीकराने काढत नव्हते. वाऱ्याने निघाले तर ठीक, किंवा कोणी येऊन काढून दिले तर ठीक, स्वतः मात्र काही काढले नाही. तुम्ही अहिंसेचा उपदेश पहा, किती लीळा खूप छोटीशी आहे, सर्वांना मुखपाठ आहे, पण संदेश पहा किती सुंदर दिला. की त्या पारध्यांनी शर्यत लावली त्या सशाची. ससा जो पकडणार, ससा त्याच्या ताब्याचा, मग त्याने सशासोबत काही करावं, शाकाहार मांसाहार त्याची इच्छा. तो ससा जेव्हा त्या रानात पळत सुटल्यानंतर त्याला दिसला विसावा की हेच स्वामी जे आहे ते आपलं रक्षण करू शकतात. स्वामींच्या मांडीखाली जाऊन बसला, जानूखाली जाऊन बसला. ती जेव्हा आले तेव्हा स्वामींनी मात्र त्यांना एकच प्रश्न विचारला, हा शेतातलं गवत खातो आणि नदी ओहळाचं पाणी पितो, तुमच्या सत्तेचं याने कोणता पदार्थ घेतला? कोणताच नाही. उलट तुमचा याच्या जीवावर काही अधिकार नाही, तरी तुम्ही हक्क गाजवता. फक्त एक प्रश्न, आता एवढं मोठं आपण पाहतो, कोणी थोडासा धक्काबुक्का जरी लागला तरी मारामारीवर गोष्टी येऊन जाते, परंतु त्यांच्यामध्ये लागलेली शर्यत स्वामींनी फक्त एका प्रश्नाने काय त्याचं समाधान केलं, ती निवारण केली. आता यामध्ये बरेच संदेश आहे. आपण फक्त एक अहिंसा शिकली, मांसाहार करू नका हाही एक मोठा संदेश यामध्ये दिला. कारण त्यांच्या ताब्यात गेला असता ससा, तर सशाचं काय केलं असतं आपल्याला चांगलं ठाऊक आहे. मांसाहार करू नका हाही एक उपदेश स्वामींनी त्यातून दिला, आणि आजच्या जगाला त्याचीही गरज आहे. सर्व विचारांची, स्वामींच्या विचारांची आजही गरज आहे. अहिंसेचा उपदेश आणि काही बऱ्याच लीळेंमधून स्वामींनी दिला. की औसाला म्हणतात स्वामी की शिंकीचे ना नायका हे अवघे आकाश जंतूये दुमदुमीत भरले असते. की आपण शिंकलं जरी तरी जे बारीक जंतू असताना त्यांचं मरण होतं, आपण शिंकलं तरी. म्हणून सांगतात की काहीतरी रुमाल घेऊन वगैरे शिंकावं. की शिंकीचे ना नायका हे अवघे आकाश जंतूये दुमदुमीत भरले. एवढं अत्यंत की आपण ज्याला म्हणू शकतो बारकाईने आपण त्याचं पालन करायचं आहे. त्यानंतर आणि काही बरेचसे उपदेश. आता मी इथं बघितलं, इथं रोज घंटागाडीची गाडी येते कचऱ्याची. तिकडे आमच्याकडे एवढं रोज नाही येत, परंतु इकडे मात्र येते. की स्वच्छतेची किती काळजी घेतली जाते. स्वामींनी बघा स्वच्छतेची किती काळजी घेतली. उकिरडा पहुड ही नामाची लीळा आहे. की उकिरड्यामध्ये जाऊन स्वामींनी शयन केलं.
रात्रीच्या वेळेस शयन केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी एक स्त्री आली, तिने काहीतरी तिथं गरम राख टाकली, गरम चुलीची राख टाकली, काही शिळे पदार्थ होते ते तिथे टाकले, गरम राख लागली, त्यामुळे स्वामींना जाग आली. हेतू बघा काय होता. स्वामी तिथून निघून गेले. स्वामींना जाग कशामुळे आली तर त्या उकिरड्याच्या जवळ आसपास लोक जमलेले होते. त्या लोक गजबज करू लागले, त्यांच्या चर्चा होऊ लागल्या, तर त्या आवाजामुळे स्वामींना जाग आली. म्हणजे लोक उकिरड्याजवळ येत आहे, म्हणजे लोक उकिरड्याजवळ नाही येते, तो उकिरडा कुठेतरी अशा ठिकाणी जिथं जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर येतो. मग तिथून त्याची स्वच्छता व्हायला हवी, कारण रोगराई जास्त पसरणार. म्हणून हेतू परमेश्वराचे अनेक आहेत. आपण एक दोन सांगू शकतो, त्यामागे परमेश्वराची किती होत ते आपण सांगू शकत नाही. अनंत हेतू असू शकतात. त्या हेतू कारणे की स्वच्छता व्हावी. लोकांनी नंतर काय केलं की उकिरडा माणूस आला म्हणून सर्व गावातून थोडं 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 करून खूप मोठा होम केला, अन्नदानाची क्रिया केली आणि तो उकिरडा तिथून सर्व काही केर कचरा होता तिथून काढून बाहेर एका ठिकाणी नेऊन टाकला. हे काय, हा देखील एक स्वच्छतेचा संदेश आहे. इथून देखील स्वामींनी काय आणखी एक संदेश काय दिला की नाही शक्य कोणाला परमार्गाच्या ठिकाणी एकट्याने क्रिया करणं, संघाने करा, सर्वांच्या मिळून जुळून करा, ज्याचं जेवढं शक्य असेल फुलना फुलाची भाकरी त्याच्या योगाने तुम्ही करा. अनेक संदेश आहेत, अनेक हेतू आहेत. त्यानंतर आपण बऱ्याचशा लीळा बघतो, जसे की त्या आणखी कोणती सारंग पंडिताची आपण बघितली, शिन्नस्थळीची, त्यानंतर अहिंसेचा उपदेश बघितला, स्त्री पुरुष समानतेचा कायदा आपण बघितला, की या सर्व कायद्यांची, या सर्व विचारसरणीची आज या जगाला कुठेतरी गरज आहे आणि ती गरज कुठेतरी पूर्ण व्हावी. महाराष्ट्रभर आपण गेल्या अष्टशताब्दी वर्षाला विचार पोहोचवले, परंतु यावर्षी दिल्लीच्या नवीन जे सदन भवन आहे त्यामध्ये अवतार दिन साजरा करण्यात येणार आहे, जेणेकरून की संपूर्ण भारताला आमच्या स्वामींचे विचार, आमच्या स्वामींचा उपदेश हा पोहोचला गेला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या संतांनी, आपल्या महंतांनी अत्यंत कष्ट घेतले. हा जो आजचा दिवस उगवून आला त्यांच्यासाठी, आपल्यासाठी हा एकाएकी नाही आला. खूप कष्ट सहन करावे लागले, कार्यालयाच्या खूप फेऱ्या कराव्या लागल्या. ही खूप अत्यंत महत्वाचं म्हणजे असं की ज्ञान परंपरा गेल्या 800 वर्षांपासून आपल्या आचार्यगणांना जपावी लागली, आपल्यापर्यंत पोहोचवावी लागली, आज आपल्यापर्यंत कुठेतरी पोहोचली. आणि मग आता आपलं हे कर्तव्य आहे की आपण त्या ज्ञान परंपरेचा अभ्यास केला पाहिजे. फक्त उपदेश घेतला, 5 नामं शिकले झालं असं नाही. चरित्राचा अभ्यास करा, भगवद्गीतेचा करा, इतरही काही अनेक शास्त्र आहेत, आपले वचन आहेत ते आहेत, खूप काही आहे. त्यानंतर वेळ आपला होतोय, 12 वाजेचा अवतार दिन आपल्याला साजरा करायचा अवसराचा. यानंतर एक विश्व प्रार्थना आपण करूयात आणि आजच्या विचारांना इथंच विराम देऊयात. सर्वांनी हात जोडून बसा, ताट एकदम डोळे बंद करून, एकदम शाळेतल्या मुलासारखं. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा अभयंताची हे विश्व जगावे, अभयंताची हे विश्व जगावे, प्रसन्न भावे जन हे अवघे, कश्मळ सारे दूर करा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा, परमार्ग हे जीवन भावे, मंगल मंगल हृदयी यावे, मंगल मंगल हृदयी यावे, परम प्रीती यावी घरा, परम प्रीती यावी घरा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा, परज्ञानाचे करण्या मंथन, अंतरात हो तुझेच चिंतन, अंतरात हो तुझेच चिंतन, भक्तीने
उद्धार करा. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी